आहे त्याबद्दल काल आपण शॉर्टली डिस्कस केलं होतं की सोलर कुकर कशा पद्धतीने वर्क करते किंवा त्याचे टाइप्स कोणते असतात किंवा त्याचे ॲडव्हान्टेजेस काय असतात. तर सोलर कुकरचा जो चॅप्टर आहे तुमचा तर त्याच्यावरती आपण स्टडी करणार आहे आज. Solar cooker, it is a solar energy device. It is one of the solar energy device which is used for which uses the energy of direct sunlight to heat, cook or pasteurize drink and other food material. Okay, solar cooker is a solar energy device which uses direct sunlight. डायरेक्ट सनलाइट मधून जे आपले सोलर रेडिएशन्स आहेत त्याचा वापर करून ते कशासाठी तर टू हीट, कुक और पाश्चराइज ड्रिंक अँड अदर फूड मटेरियल. ओके, मी तुम्हाला काल डायग्राम सुद्धा दाखवली होती आणि इमेज सुद्धा दाखवली होती. तर हे झालं सोलर कुकर म्हणजे नेमकं काय असतं. त्यामुळे तुम्हाला सोलर कुकरचे ॲडव्हान्टेजेस पण सांगितले होते. लक्षात आहेत का बघा, एकदा रिवाइज करूया. सोलर कुकरचा फर्स्ट ॲडव्हान्टेज आहे मोस्ट इम्पॉर्टंट की तिथे आपल्याला कुकिंग गॅस किंवा केरोसिन किंवा इलेक्ट्रिसिटी, कोल, वूड याची रिक्वायरमेंट लागत नाही, कारण की इथं आपण फक्त सोलर रेडिएशनचा यूज करून कुकिंग करणार आहे. त्यानंतरचा जो ॲडव्हान्टेज आहे तो आहे नो नीड टू स्पेंड ऑन फ्युएल. म्हणजे इथं काय होतं की फ्युएलचं सेव्हिंग होत आहे किंवा आपण इलेक्ट्रिसिटी किंवा केरोसिन वगैरे जे आहे तर त्याचं सेव्हिंग करतोय. तर इथं काय होतंय, फ्युएल सेव्ह करतोय. त्याच्यानंतर सोलर एनर्जी जी आहे ती आपल्याला फ्रीली अवेलेबल होते. तर सोलर एनर्जी इज अवेलेबल फ्रीली. द कुक फूड इज न्यूट्रिशियस. म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं की सोलर कुकरवरती जे आपण फूड कुक करतोय तर ते मोस्ट न्यूट्रिशियस असतात. अबाउट प्रोटीनचं जे रिटेन्शन आहे ते 10 to 20% जास्त असतं आपल्या रेग्युलर कुकिंगपेक्षा ॲज कम्पेअर टू द कन्व्हेन्शनल कुकिंग. त्याच्यानंतर विटॅमिन थायमिन जे आहे, आता विटॅमिन जे आहे ना थायमिन, तर ते कोणतं विटॅमिन आहे म्हणजे हे त्याचं सायंटिफिक नेम आहे, पण तुम्हाला लक्षात असेल तर कोणतं आहे माहितीये का? आहे का कोणाला माहिती विटॅमिन थायमिन म्हणजे कोणतं? कोणाला ऐकण्यात तरी आलंय का कधी? आलंय ऐकण्यात? तुम्हाला सर्च करायचंय की हे जे विटॅमिन थायमिन आहे तर ते कोणतं आहे. ए आहे, बी आहे, B1, B12 कोणतं आहे ते तुम्ही सर्च करायचं आणि नंतर आपल्या ग्रुपवरती मेसेज करायचा. कळालं? तर हे किती प्रमाणामध्ये 20 to 30% मोर विटॅमिन त्याच्यामध्ये रिटेन्शन केलं जातं. आणि त्याच्यानंतर जो विटॅमिन ए आहे तर विटॅमिन ए साठीचं नाव मला तुम्ही सांगायचं आहे ग्रुपवरती. कळालं? विटॅमिन ए तर ते किती पर्सेंट? 5 to 10% मोर दॅन द रेग्युलर कुकिंग. ओके, एक मिनिट. जे आपले विटॅमिन्स जे आहेत विटॅमिन ए, बी, B12, सी आणि डी तर याला वेगळी नावं आहेत. स्टडी केला असेल, कधीतरी ऐकलं असेल तर तुमच्यासाठी आज असाइनमेंट आहे की तुम्ही हा सर्व विटॅमिन्सची लिस्ट आणि त्याच्या म्हणजे जेवढे विटॅमिन्स आहेत त्याची वेगळी जी नावं आहेत त्याच्यासाठीची दुसरी जी नावं आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल विटॅमिन थायमिन, आता ते कशाचं नाव आहे हे सगळं तुम्ही मला ग्रुपवरती लेक्चर झाल्याच्या नंतर सेंड करायचं आहे. सर्च करा, मग तुमच्या लक्षात येईल. ओके, तर समजलं. न्यूट्रिशियस मध्ये आपण काय काय सांगतोय की प्रोटीन रिटेन्शन 10 to 20%, थायमिन विटॅमिनसाठी 20 to 30% रिटेन्शन आहे, एक्स्ट्रा रिटेन्शन ॲज कम्पेअर टू कन्व्हेन्शनल कुकिंग. आणि त्याच्यानंतर विटॅमिन ए जे आहे ते 5 to 10% मोर दॅन द रेग्युलर कुक फूड. ओके, त्याच्यानंतर आहे त्याचा मोस्ट इफेक्टिव्ह ॲडव्हान्टेज काय आहे की इट इज अ पोल्युशन फ्री डिव्हाइस अँड सेफ डिव्हाइस. कारण की याचं म्हणजे तुम्ही इथं काय करता, सोलर रेडिएशन्सचा डायरेक्टली वापर करता तरी इथं कोणत्याही प्रकारचं बर्निंग वगैरे होत नाही आणि त्यामुळे काय होतं की इथं कोणत्याही प्रकारचं पोल्युशन इथं तयार होत नाही. त्यामुळे इट इज अ सोर्स ऑफ पोल्युशन फ्री सोर्स ऑफ एनर्जी. आणि त्याच्यापासून जे आपण हे डिव्हाइसेस यूज करतोय तर ते सुद्धा ऑब्वियसली पोल्युशन फ्री असणार आहेत. त्याच्यानंतर हे जे सोलर कुकर्स आहेत ते व्हेरियस साईजमध्ये आपल्याला अवेलेबल आहेत बेस्ड ऑन द फॅमिली मेंबर्स. म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर्स आहेत त्यांच्या नंबरवरती तुम्हाला वेगवेगळ्या साईजचे सोलर कुकर अवेलेबल आहेत. आणि जर जास्त प्रमाणामध्ये जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही ॲज अ म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं काल कन्सेप्ट की पॅरलली तुम्ही त्याला अरेंज करून इन द फॉर्म ऑफ ॲरे तर तुम्ही जास्त प्रमाणातली एनर्जी त्याच्यामध्ये कन्झ्युम करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे त्याचा ॲडव्हान्टेज, ऑल कुकिंग ॲक्टिव्हिटीज लाईक बॉइलिंग, रोस्टिंग कॅन बी डन. म्हणजे बॉइलिंग असेल, रोस्टिंग असेल, इव्हन फ्राईंग वगैरे या सुद्धा पद्धती किंवा या सुद्धा कुकिंगच्या ॲक्टिव्हिटी तुम्ही त्या कुकर मार्फत करू शकता.
देन गव्हर्नमेंट स्कीम, काल सांगितलं होतं की गव्हर्नमेंट सुद्धा सोलर कुकरच्या पर्चेसिंगसाठी काही सबसिडीज प्रोव्हाइड करत असतं. त्यामुळे हे किती युजफुल डिव्हाइस आहे बघा. जरी याच्यामध्ये ड्रॉबॅक काय आहे, आता ड्रॉबॅक बघायला लागलीच की ॲडिक्वेट सनशाईन त्याला रिक्वायरमेंट असते, म्हणजे शॅडो असेल तुमचा एखादा म्हणजे शॅडो एरियामध्ये तुम्ही त्याला नाही ठेवू शकत बिकॉज इट नीड्स फुल ऑफ सोलर रेडिएशन्स. तर त्याच्यामध्ये काय पाहिजे आपल्याला, सोलर रेडिएशन्सचं फुल अवेलेबिलिटी असली पाहिजे. त्याचबरोबर इट टेक्स लॉंगर टाइम, म्हणजे फूड कुक करण्यासाठी आपण जेव्हा रेग्युलर ट्रॅडिशनल यूजमध्ये आपलं गॅसवरती जे आपण कुकिंग करतो ते पटकन होतं, पण सोलर रेडिएशन्समध्ये काय होतं, तर ते सोलर रेडिएशन्स ॲब्सॉर्ब करून पुन्हा मग त्याचं हीट एनर्जीमध्ये कन्वर्जन करून मग ती हीट आपल्या म्हणजे कुक करण्यासाठीचा जो फूड मटेरियल आहे त्याला आपण ट्रान्सफर करणार आहे ना. तर त्यामुळे ते काय होते की कुकिंगसाठीचा जो टाईम आहे तो खूप जास्ती लागतो. हा त्याचा एक टॉपिक आहे. परंतु सोलर एनर्जीचा यूज करत असल्यामुळे ह्याचे ॲडव्हान्टेजेस किती जास्त आहेत बघा, की एकतर तुम्ही इथं इझी आहे, सेफ आहे, परत इन्स्टॉलेशनसाठी सुद्धा हे खूप इझी आहे. त्याचबरोबर पोल्युशन फ्री आहे आणि जो एनर्जी सोर्स आहे तो आपल्याला इझिली अवेलेबल होतो आहे आणि तो पण भरपूर साऱ्या प्रमाणात अबुडंट प्रमाणामध्ये आपल्याला तिथं अवेलेबल होतं आणि कोणत्याही पद्धतीचे तुम्ही ऍक्टिव्हिटी त्याच्यावरती करू शकता, बॉइलिंग असेल, रोस्टिंग असेल, त्या पद्धतीनं. तर मोस्टली काय आहे की तुम्ही तुमच्या फ्युएलचा जो कन्झम्पशन आहे तो तिथं रिड्यूस करू शकता, जेणेकरून काय होतं की हे जे आपले एक्झॉस्टेबल सोर्सेस आहेत एनर्जीचे, तर तिथं तुम्ही ते सेव्ह करू शकता. तर ॲडव्हान्टेजेस ऑफ सोलर कुकर आणि डिसएडव्हान्टेजेस ऑफ सोलर कुकर आपण पाहिलेले आहेत. तर व्हॉट इज मीन बाय सोलर कुकर? सोलर कुकर, इट इज ए सोलर एनर्जी डिव्हाइस in which it uses direct solar radiations for heating, cooking and other cooking activities of food material. ओके. त्याच्यानंतर आता हे जे सोलर कुकर्स आहेत त्याचे दोन टाइप्स पडतात, म्हणजे हाऊस होल्ड कुकिंगसाठी बॉक्स टाईपचे सोलर कुकर, जे तुम्हाला काल मी शॉर्टली सांगितलं होतं. त्याच्यानंतर कम्युनिटी कुकिंगमध्ये कॉन्सन्ट्रेटिंग टाईपचे सोलर कुकर्स यूज केले जातात. तर सोलर कुकरचे हे दोन सर्वात इम्पॉर्टंट टाईप्स आहेत, बॉक्स टाईप सोलर कुकर आणि कॉन्सन्ट्रेटिंग टाईप सोलर कुकर. तर आता जो फर्स्ट टाईप आहे बॉक्स टाईप सोलर कुकर, तर याच्यामध्ये काय असतं बघा, इट इज लाईक अ हॉट बॉक्स इन विच फूड कॅन बी कुक्ड. इट इज द मोस्ट कॉमनली यूज मॉडेल इन हाऊसहोल्ड कुकिंग. मला मगाशीच सांगितलं की हाऊसहोल्ड कुकिंगसाठी जो हा सोलर कुकर जो आहे बॉक्स टाईपचा तो यूज केला जातो. यालाच एक ऍक्ट लाईक ए हॉट, ज्याच्यामध्ये तुम्ही काय करता की फूड कॅन बी कुक, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही अन्न पदार्थ शिजवू शकता, अशा पद्धतीचा एक तो हॉट बॉक्स आहे. जेव्हा तुम्ही त्याचे कन्स्ट्रक्शन बघता, म्हणजे पार्ट्स ऑफ द बॉक्स टाईप सोलर कुकर, तर त्याचे कन्स्ट्रक्शन बघत असताना मी काल सुद्धा डायग्रामवरून सांगितलं होतं की इट कंटेन्स ए आउटर बॉक्स. आता त्याचा जो आउटर बॉक्स आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये हे काय केलेले आहेत की तुमचे कुकिंगचे वेसल्स किंवा कुकिंगचे पॅन त्याच्यामध्ये प्लेस केलेले आहेत, तर त्याच्यासाठीचा जो आउटर बॉक्स आहे विच इज मेड अप ऑफ GI, म्हणजे गॅल्वनाइज्ड आयर्न पासून ते बनवलेलं आहे, और ॲल्युमिनियम शीट किंवा फायबर रेनफोर्स प्लास्टिक पासून बनवलेले हे बॉक्स असतात. आता प्लास्टिकची हे बघा, ही एक इमेज आहे ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की इथं फायबर प्लास्टिक यूज केलेलं आहे. फायबर रेनफोर्स प्लास्टिकचा पण वापर केला जातो. मोस्टली जर तुम्हाला काय म्हणतो लेस एक्सपेन्सिव्ह हवं असेल तर मोस्टली मेटलचे बॉक्स टाईप सोलर कुकर वापरले जातात. आणि त्याच पद्धतीनं या आउटर बॉक्सच्या आतमध्ये एक इनर कुकिंग बॉक्स असतो किंवा त्याला ट्रे असं म्हणू शकतो. तर इनर कुकिंग बॉक्समध्ये काय असतं की त्याच्यावरती तुमच्या कुकिंग वेसल्स प्लेस केलेले असतात. आता हे कुकिंग बॉक्स जो आहे किंवा हा जो ट्रे आहे तो सुद्धा ॲल्युमिनियम शीट पासून बनवलेला असतो. म्हणजे इनर कुकिंग बॉक्स ऑल्सो मेड अप ऑफ aluminum sheet and the inner cooking box is slightly smaller than outer box. आतला जो बॉक्स आहे तो तुमच्या आउटर बॉक्स पेक्षा त्याची साईज थोडीशी कमी असते आणि दिस बॉक्स कोटेड विथ द ब्लॅक पेंट, म्हणजे तुमचा जो आउटर साईडचा बॉक्स आहे ना ॲल्युमिनियम शीट पासून बनलेला, त्याच्या आतमध्ये हा बॉक्स दिसतो तुम्हाला, हा इनर बॉक्स आणि हा आउटर बॉक्स. इनर बॉक्स जो आहे ना तो ब्लॅक कलरने पेंट केलेला असतो आणि तो सुद्धा ॲल्युमिनियम शीट पासून बनवलेला असतो. त्यानंतर डबल ग्लास लीड. आता ग्लास लीड म्हणजे तुमचं हे कव्हरिंगसाठी, म्हणजे ह्या बॉक्सवरती हे जे कव्हरिंग आहे ना ते डबल ग्लास लीड. इट कवर्स द इनर बॉक्स और ट्रे, म्हणजे तुमचा जो इनर बॉक्स आहे किंवा जो ट्रे आहे तो कव्हर करण्यासाठी डबल ग्लास लीड प्रोव्हाइड केली जाते. स्लाइटली लार्जर दॅन द इनर बॉक्स. आता हे जे तुमचे इनर बॉक्स आहे त्याच्यापेक्षा स्लाइटली लार्ज असतं ते लीड किंवा ते कव्हरिंग मटेरियल. अँड द टू ग्लासेस
2 glass sheets are fixed in an aluminum frame with a spacing of 2 centimeter. तर इथं काय केलेलं असतं, तर डबल ग्लास लीड सांगितलेलं आहे. तर हे कव्हरिंग कशा पद्धतीने केलेलं असतं, तर 2 ग्लास जे आहेत ते अल्युमिनियम फ्रेम वरती 2 सेंटीमीटरच्या स्पेसिंग मध्ये असे ते 2 ग्लास फिक्स केले जातात आणि ते ॲज अ कव्हर म्हणून तिथं यूज केलं जातं. कशावरती, तर तुमच्या इनर बॉक्सवरती, इनर कुकिंग बॉक्सवरती. त्यानंतर ए रबर स्ट्रीप इज अफिक्स्ड ऑन द एजेस ऑफ फ्रेम टू प्रिव्हेंट द हीट लिकेज. आता हे तुमची जी फ्रेम आहे किंवा हे जे बॉक्स आहे तर त्याच्यावरती इकडे ना रबरचं कोटिंग केलेलं असतं किंवा त्याला काय म्हणतो आपण की रबरच्या स्ट्रिप्स तिथं फिक्स केलेल्या असतात जेणेकरून हीटचं लिकेज व्हायला नाही पाहिजे. म्हणजे जेव्हा तुमची हीट इथं, तुम्हाला वर्किंग माहितीच आहे की जेव्हा इथं हीट ट्रॅप केली जाते, ॲब्सॉर्ब केली जाते, तर ती त्याच्यातून करंट लॉस होऊ नये यासाठी याच्यात इथं ना रबरचे स्ट्रिप्स प्रोव्हाइड केलेले असतात टू प्रिव्हेंट हीट लिकेज. त्यानंतर आहे थर्मल इन्सुलेटर. आता थर्मल इन्सुलेटर, स्पेस बिटवीन आउटर बॉक्स अँड इनर ट्रे including bottom of the tray is packed with insulating material such as glass wool pads to reduce heat losses from the cooker. म्हणजे तुमचं इनर बॉक्स आणि आउटर बॉक्सच्या मध्ये जो आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, इन्सुलेटिंग मटेरियल. म्हणजे इथं काय यूज केलेलं आहे की ग्लास वूल पॅड्स यूज केलेले असतात. तर अशा पद्धतीनं इथं मध्ये म्हणजे तुमच्या इनर बॉक्स पासून आउटर बॉक्स पर्यंतचा जो स्पेस आहे तो फुल्ली काय केला जातो, इन्सुलेट केला जातो जेणेकरून हीट लॉस होऊ नये यासाठी. तर फॉर रिड्युसिंग हीट लॉसेस देअर इज ए थर्मल इन्सुलेटर इज प्रोव्हाइडेड. त्याच्यामध्ये कोणतं मटेरियल यूज केलं जातं, द मटेरियल यूज्ड फॉर इन्सुलेशन इज ग्लास वूल पॅड्स. ओके. त्यानंतर इम्पॉर्टंट आहे कंपोनंट मिरर. सर्वात इम्पॉर्टंट कंपोनंट कोणता आहे, मिरर. म्हणजे तुमच्या सोलर कुकरसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे मिरर. तो कशासाठी यूज केला जातो, मिरर इज यूज टू इन्क्रीज द रेडिएशन इनपुट ऑन द ॲब्सॉर्बिंग स्पेस अँड इज फिक्स्ड ऑन द इनर साइड ऑफ मेन कव्हर. आता सोलर रेडिएशन्स तर फॉलो होतात. तुमचं असं आता म्हणणं असेल की मॅडम ह्या डायरेक्ट ग्लास लीडवरती सोलर रेडिएशन्स तर फॉलो होऊ शकतात, पण तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये सोलर रेडिएशन्स तिथं आणखी कलेक्ट करायच्या असतील तर हे मिरर युजफुल आहे. म्हणजे असे डिरेक्ट सोलर रेडिएशन तर फॉलो होणारच आहेत तुमच्या ह्या पॅनवरती किंवा कुकिंग वेसलवरती, पण मिररचा यूज करते वेळी काय होणार आहे की ते सोलर रेडिएशन्स मिररवरती इन्सिडेंट झाल्यानंतर ते सुद्धा रिफ्लेक्ट होऊन या बॉक्सवरती इथून असे सोलर रेडिएशन्स येत असतील समजा जास्त, म्हणजे असे तुमचे सोलर रेडिएशन्स येत आहेत इथे. ओके. म्हणजे इथं जेवढ्या प्रमाणामध्ये सोलर रेडिएशन्स फॉल्स होत आहेत तुमच्या वेसल्सवरती ते तर येतातच आहे, पण जर तुम्ही मिरर यूज करताय ना तर त्याच पद्धतीनं आणखी ही जी फॉल होणार आहे मिररवरती फॉल होणारे सोलर रेडिएशन्स बघा, सर्व सोलर रेडिएशन्स किंवा सोलर रेज आर पॅरलल, समजून घ्या इथं व्यवस्थित होत नाही, तर त्याचे काय होणार आहे ते रिफ्लेक्ट होणार आहे तिकडं पुन्हा. ओके. तर इथं बघितलं कशा पद्धतीने आपण सोलर रेडिएशन्स जास्त प्रमाणामध्ये इथं आपण कलेक्ट केले, आलं लक्षात. तर त्या मिररचा हा इम्पॉर्टंट यूज आहे की तुम्ही सोलर रेडिएशन्स अजून जास्त प्रमाणामध्ये तिथं कलेक्ट करू शकता, त्याच्यासाठी मिरर प्रोव्हाइड केलेलं असतं. समजलं. तर कशासाठी मिररचा यूज केला जातो, मिरर यूज फॉर कलेक्टिंग मोर सोलर रेडिएशन्स अदर दॅन डायरेक्ट सोलर रेडिएशन्स. ओके. म्हणजे तुमच्या त्या कुकिंग वेसल्सवरती डायरेक्ट सोलर रेडिएशन्स फॉल जे होतातच त्याचबरोबर आणखी जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्या पद्धतीनं तुम्ही मिररचा यूज इथे करू शकता. तर त्यानंतर the radiation is in addition to the radiation entering the box directly and helps to quicken the cooking process. म्हणजेच काय इथं काय करतं की सोलर रेडिएशनची अजून ऍडिशन झाल्यामुळे तुमचं कुकिंग प्रोसेस अजून जास्त क्विकली होण्यासाठी त्याची हेल्प होते. समजलं. यासाठी तो मिरर आपण तिथं प्रोव्हाइड केलेला असतो टू इन्क्रीज रेडिएशन इनपुट ऑन द ॲब्झॉर्बिंग स्पेस. तुम्हाला ॲब्झॉर्बरकडे जास्त प्रमाणामध्ये रेडिएशन पोहोचवण्यासाठी मिररचा वापर केला जातो. त्यानंतरचा पार्ट आहे कंटेनर. कंटेनर म्हणजेच त्याला तुम्ही वेसल म्हणू शकता, कुकिंग वेसल, कुकिंग पॅन, कुकिंग पॉट, कंटेनर काही म्हणू शकता. तर ज्याच्यामध्ये तुमचं कुकिंग मटेरियल जे आहे ते त्याच्यामध्ये प्लेस करणार आहे.
त्यानंतर द कुकिंग कंटेनर आर जनरली मेड अप ऑफ ॲल्युमिनियम और स्टेनलेस स्टील. मेटॅलिक कंटेनर असतात, पासून बनवलेले असतात किंवा स्टेनलेस स्टील पासून बनवलेली जी भांडी असतात ती यूज केली जातात. आता याच्यामध्ये काय काळजी घ्यावी लागते की दीज वेसल्स आर ऑल्सो पेंटेड ब्लॅक. म्हणजे हे सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवायचं की हे जे वेस्ट पॉट्स आपण तिथं ठेवतोय मेटॅलिक, ते स्टेनलेस स्टील जे आहे त्याला ब्लॅक कलरनी पेंट करायचंय ऑन द आउटर सरफेस, आतल्या साईडून नाही, कारण की आतल्या साईडमध्ये तुम्ही काय करणार आहे, फूड मटेरियल प्लेस करणार आहे, साईडला ब्लॅक कलरने पेंट करायचं आहे. ऑल्सो ॲब्सॉर्ब द सोलर रेडिएशन डिरेक्टली. कशासाठी, तर तुमचं ऑलरेडी ती इनर बॉक्स जो आहे तो ऑलरेडी तर आपण ब्लॅक कलरमध्ये पेंट केलेला आहेच, पण त्याच्यामध्ये तुम्ही जे वेसल्स प्लेस करणार आहे तर त्याच्या आउटर साईडला सुद्धा ब्लॅक कलरने पेंट केल्यामुळे काय होणार आहे की ते वेसल जास्त लवकर म्हणजे जास्त प्रमाणामध्ये हीट ॲब्सॉर्ब करणार आहे ना, सोलर रेडिएशन ॲब्सॉर्प्शन होणार आहे. म्हणजे इथं काय केलं जातंय की एनर्जीचा इन्क्रीज करण्यासाठी, म्हणजे जेवढ्या जास्त मध्ये एनर्जी कलेक्ट करता येईल यासाठी काय केलेलं आहे, ब्लॅक कलरने पेंट केलेलं आहे जेवढे काही तुमचं मटेरियल जे आहे. ओके, की म्हणजे जिथं आपण इनर बॉक्स साठी अल्युमिनियम शीट प्रोव्हाइड केलेली आहे ती सुद्धा ब्लॅक कलरने पेंट केलेली आहे, आणि वेसलचा पण आउटर सरफेस जो आहे तो ब्लॅक कलरने पेंट केलेला असतो. बॉक्स टाईप कुकर्स विथ इलेक्ट्रिकल बॅकअप आर ऑल्सो अवेलेबल इन मार्केट. आता काही ठिकाणी बॉक्स टाईपचे जे कुकर आहेत तर त्याला इलेक्ट्रिकल बॅकअप सुद्धा प्रोव्हाइड केला असतो. तर कशासाठी, नाईट टाइम मध्ये काय सोलर रेडिएशन तिथं तुम्हाला अवेलेबल होत नाहीत, आणि अशा वेळी पण तुम्हाला तिथं काही कुकिंग करायचं असेल तर तिथं इलेक्ट्रिकल बॅकअप प्रोव्हाइड केलेला असतो. अशा पद्धतीचे सुद्धा बॉक्स टाईपचे कुकर्स. ओके, तर आपण आता इथं पहिल्यांदा कन्स्ट्रक्शन बघितलं बॉक्स टाईप सोलर कुकर. तर कंपोनंट्स किंवा पार्ट्स त्याचे पाहिले तर त्याच्यामध्ये आउटर बॉक्स, इनर कुकिंग बॉक्स, त्या इनर कुकिंग बॉक्सला स्ट्रे पण म्हटलं जातं, त्यानंतर डबल ग्लास लीड आहे, त्यानंतर आहे तुमचा मिरर, आणखी थर्मल इन्सुलेटर, कंटेनर्स. ओके, तर हे त्याचे झाले कंपोनंट्स. आता कंटेनरला तुम्ही पॉट, पॅन, वेसल काहीही. ओके, लक्षात आलं. तर डबल ग्लास लीड जे आहे तर ते विच इज यूज्ड ॲज कव्हर फॉर द इनर ट्रे, किंवा तुमचा जो इनर बॉक्स आहे त्याचा कव्हरिंगसाठी, आणि त्याची लेंथ जी आहे किंवा त्याची साईज जी आहे ती इनर बॉक्सपेक्षा स्लाइटली लार्जर असायला पाहिजे. नीट लक्ष देऊन ऐका की ते जे डबल ग्लास लीड आहे त्या दोन ग्लासच्या मधलं स्पेसिंग पण बघा 2 सेंटीमीटरचं असतं, आणि विच इज फिक्स्ड इन अ ॲल्युमिनियम फ्रेम. म्हणजे ती जी लीड आहे ती कशी बनवलेली असते, तो कव्हर जो आहे तर तो अशा पद्धतीने बनवलेला असतो की फ्रेम 2 ग्लास शीट 2 सेंटीमीटरच्या स्पेसिंगनी फिक्स केलेले असतात, आणि ते मग त्याच्यावरती आपण कव्हर करतो इनर बॉक्स वरती. आणि हे सर्व जे आहे ते एका रबर स्ट्रीपनी अफिक्स केलं जातं, म्हणजे त्याचे जे एजेस आहेत त्या बॉक्सचे, कारण की तुमचा जो हीट लॉस आहे तो प्रिव्हेंट केला जावा म्हणून. समजलं, खूप इझी आहे कन्स्ट्रक्शन सुद्धा याचं. जर तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच ठिकाणी तर तुमच्या लक्षात येईल. अशा पद्धतीने आता हे फायबर यूज केलेलं आहे, फायबर प्लास्टिक यूज केलेला सोलर कुकर आहे. हा मिरर प्रोव्हाइड केलेला आहे, आतमध्ये बघा इथं 4 वेसल्स आहेत, त्यानंतर हे तुम्हाला हँडल प्रोव्हाइड केलेलं आहे, आणि हे जे आपली जी कव्हरिंग मध्ये तुमचं जे लीड आहे ते ओपनिंगसाठीचं जे हे प्रोव्हिजन आहे त्याच पद्धतीनं हिंज प्रोव्हाइड केलेलं असतं, जेणेकरून तुमचे जे मिरर आहे त्याला ऍडजस्ट करण्यासाठी हे प्रोव्हाइड केलेलं असते. म्हणजे तुम्ही सोलर रेडिएशन जर फॉल्स होतील त्या पद्धतीनं तुम्ही ते मिररची ऍडजस्टमेंट करू शकता पोझिशन. आता जेव्हा तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायला सांगितलं जाईल अशा पद्धतीने डायग्राम ड्रॉ करायची आहे, आणि व्यवस्थित डायग्राम ड्रॉ करायची आहे. बघा लक्षात ठेवा, ही रिफ्लेक्टर आहे तुमचं, म्हणजेच मिरर. मिरर इज ऍक्ट एज अ रिफ्लेक्टर. ओके, त्यानंतर हा खाली एक बॉक्स काढायचा आहे, हे वरती तुमचं मिरर झालं, मिररला लगेच लागून खाली बॉक्स काढायचा आहे. बॉक्समध्ये तुम्हाला काय करायचंय, वेसल दाखवायचंय, कुकिंग वेसल. ओके, त्याला नाव द्यायचं कुकिंग वेसल. आता हा जो तुम्ही बॉक्स काढताय त्याच्या आतमध्ये ऍब्झॉर्बर ट्रे आहे, आतमध्ये ऍब्झॉर्बर ट्रे आहे, आणि त्याच्यानंतर हे जो आउटर साइड जो आहे बॉक्सचा, म्हणजे बॉक्सच्या आउटर बॉक्सच्या आणि इनर बॉक्सच्या मध्ये इन्सुलेशन प्रोव्हाइड केलेलं आहे. तर हे अशा पद्धतीने. आणि त्यानंतर डबल गेजिंग म्हणजे तुमची डबल ग्लास लीड, हा जो आहे तुम्हाला इथं दाखवलं क्रीम कलर मध्ये ते, आणि हे स्टिंग्स कशासाठी, तर मिररची ऍडजस्टमेंट करण्यासाठीचे स्टिंग्स. लॉक सुद्धा प्रोव्हाइड केलेलं असतात त्या बॉक्ससाठी, त्यामुळे हे लॉक किंवा हँडल असतात इथं, तर हँडलसाठी तुम्ही देऊ शकता. जेव्हा तुम्ही साईड व्ह्यू बघता एखाद्या सोलर कुकरचा, बॉक्स टाईपच्या सोलर कुकरचा, तर तो असं दिसतं बघा. तर हे तुमचं प्लेन मिरर आहे, साईड व्ह्यू आहे हा तुमचा प्लेन मिरर आहे, म्हणजेच रिफ्लेक्टर आहे. त्यानंतर हे ग्लास लीड,
ग्लास लिड बघा, साईज बघा त्याची इनर बॉक्स पेक्षा जास्त आहे. इथं तुमचं इन्सुलेशन म्हणजे आउटर बॉक्सच्या आणि इनर बॉक्सच्या मध्ये हे इन्सुलेशन प्रोव्हाइड केलेलं आहे. कोणतं मटेरियल यूज केलेलं आठवते? इन्सुलेशनसाठी कोणतं मटेरियल मी सांगितलं तुम्हाला? आता सांगितलं ना, इन्सुलेशन जे प्रोव्हाइड करतात तर त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं मी? ग्लास वूल पॅड्स प्रोव्हाइड केले जातात. त्यानंतर हे तुमचे वेसल्स आहेत. हे ब्लॅक पेंटेड इनर बॉक्स, मेटॅलिक बॉक्स दाखवलेले. सोलर रेडिएशन्स तुमच्या मिररवरती फॉल्स होतात. काही सोलर रेडिएशन्स डिरेक्टली फॉल होतातच त्या वेसल्सवरती, पण जे रिमेनिंग सोलर रेडिएशन्स आहेत ते मिररवरती फॉल्स होतात आणि नंतर ते पुन्हा रिफ्लेक्ट होऊन तुमच्या वेसलवरती किंवा त्या ॲब्झॉर्बिंग बॉक्सकडे कलेक्ट केले जातात. कळालं? मिरर कशासाठी? तर तुमचं सोलर रेडिएशन्स इन्क्रीज करण्यासाठी मिररचा यूज असतो. तर हे अशा पद्धतीनं साईड व्ह्यू ऑफ सोलर कुकर. काल तुम्हाला सांगितलं होतं की काही ठिकाणी काय केलं जातं की आणखी हे का बरं चार मिरर वापरले असतील? का वापरले असतील 4 मिरर? बोला रे बोला. का वापरले असतील 4 मिरर? मिररचा यूज सांगितला मी आत्ताच सांगितलं. 1 मिनिट पण झाला नसेल. मिरर कसं ऍक्ट करतं? कोणालाच सांगता येत नाहीये. जोपर्यंत आन्सर कोणी देत नाही पण पुढे नाही जाणार. हॅलो मॅम, सोलर रेडिएशन इन्क्रीज करण्यासाठी अजून जास्त प्रमाणात यूज केलेला आहे. राईट. म्हणजेच काय तर आपण सोलर रेडिएशन्स आणखी जास्त तिथं कलेक्ट करण्यासाठी इथं अजून मिरर इथं प्रोव्हाइड करू शकतो. म्हणजेच मल्टी मिरर किंवा मल्टी रिफ्लेक्टर टाईपचे सोलर कुकर सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. समजलं? आलं लक्षात मिररचा काय यूज आहे ते? आणि कशासाठी इथं जास्त प्रमाणामध्ये मिरर यूज केले असतील तर तुम्हाला आणखी जास्त प्रमाणामध्ये सोलर रेडिएशन्स इथं कलेक्ट करता यावे म्हणून, जेणेकरून तुमची कुकिंग क्वालिटी किंवा कुकिंगचा जो टाइम आहे ते क्विक व्हावं ना, यासाठी जास्त सोलर रेडिएशन्स तिथं घेतले जातात. किती सोपं आहे, तुम्ही काय आन्सर देत नाही राव. आता जेव्हा सोलर कुकर आपण बघतो तर त्याची प्रोसेस बघा की कशा पद्धतीनं प्रोसिजर केली जाते. प्रोसेस ऑफ कुकिंग फूड इन सोलर कुकर. तर पहिल्यांदा काय तर तुमचं अरेंजमेंट त्याची व्यवस्थित केली पाहिजे की जे सोलर कुकर जे आहेत तर ते फुल्ली सोलर रेडिएशन्स मध्ये एक्सपोज केले पाहिजेत किंवा ओपन केले पाहिजेत. कीप इन अ सन इन ओपन स्पेस फ्री फ्रॉम एनी शॅडो. त्याच्यावरती कोणतीही शॅडो नसायला पाहिजे आणि तुमचं फुल सन त्याच्यावरती इन्सिडेंट झाला पाहिजे. सोलर रेडिएशन त्याच्यावरती फ्रीली पॉज झाले पाहिजेत. कीप इन द सन ॲट लिस्ट फॉर 45 मिनिट्स बिफोर लोडिंग इट. म्हणजे तुमचं जे लोडिंग म्हणजे काय तर जेव्हा तुम्ही त्या बॉक्समध्ये तुमचं कुकिंग मटेरियल त्याच्यामध्ये प्लेस करणार आहे ते लोडिंग झालं. पण लोडिंग करण्या अगोदर सुद्धा तुमचा बॉक्स आहे तो रिकामाच 45 मिनिटसाठी तिथं प्लेस केला जातो. ॲटलिस्ट 45 मिनिट तिथं तुम्ही प्लेस करता. म्हणजे तिथं 45 मिनिटमध्ये ऑलरेडी त्याच्यामध्ये हीट ॲब्झॉर्ब केली जाते आणि तिथं मग तो जो तुमचा बॉक्स आहे तो ऑलरेडी हॉट बॉक्स म्हणून तिथं ॲक्ट होतो आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे कुकिंग पॅन्स किंवा वेसल्स त्याच्यामध्ये प्लेस करता. ओके. म्हणजे पहिले काय करायचे की तुम्ही त्याला प्रॉपरली एका फ्री स्पेसमध्ये ज्याच्यामध्ये शॅडो नसेल अशा ठिकाणी प्लेस करायचे. त्यानंतर ते 45 मिनिट्ससाठी प्लेस करायचे बिफोर लोडिंग विथ द कुकिंग पॉट अँड दिस विल कीप द कुकर रेडी अँड फॉर कुकिंग अँड रिड्यूस द कुकिंग टाइम. असं केल्यामुळे काय होतं की तुम्ही 45 मिनिटं अगोदरच त्याला प्लेस केल्यामुळे तिथं हीट एनर्जी तुम्ही ऑलरेडी तिथं कलेक्ट केलेली आहे. म्हणजे त्याचं तुम्हाला काय होतं की कुकिंग टाइम तुमचा जो आहे तो तिथं वाचवला जातो. म्हणजे तुमचं नंतर कुकिंग पॉट प्लेस केल्यावरती त्यांना लगेचच जास्त प्रमाणामध्ये हीट एनर्जी अवेलेबल होणार आहे. नेक्स्ट ऍडजस्ट द रिफ्लेक्टिंग मिरर. म्हणजे रिफ्लेक्टिंग मिरर ऍडजस्ट करायचे स्टिंगच्या साह्याने. त्याला स्टिंग प्रोव्हाइड केलेलं असतं तुम्हाला मग डायग्राम मध्ये दाखवलं. तर कसं तर फेसेस द सन म्हणजे त्या मिररला असं प्लेस करायचे की ते सोलर रेडिएशन त्याच्यावरती प्रॉपरली फॉल व्हायला पाहिजे. म्हणजे सनकडे फेस असलं पाहिजे त्या मिररचा. सोलर रेडिएशन जे कुठून येतात त्याच्या उलट नाही ठेवायचंय. तर त्याच्याकडे तोंड करून ते मिरर फिक्स करायचे किंवा ऍडजस्ट करायचे. द रिफ्लेक्टेड रेज फॉल्स ऑन द ट्रान्सपरंट ग्लास लीड अँड टायटन द पोझिशन फिक्सिंग हिंजेस ऑफ द मिरर इन द पोझिशन. म्हणजे कसं पोझिशन ठेवायचे की सोलर रेडिएशन जिकडून येतात त्या साईडला त्याची फेस असली पाहिजे मिररची सुद्धा आणि तुमचे ग्लास लीड सुद्धा. म्हणजे ट्रान्सपरंट ग्लास लीड मधून सोलर रेडिएशन आपण घेणार आहे ना, तर अशा पद्धतीने त्याची ऍडजस्टमेंट करायची आहे विथ द हेल्प ऑफ हिंजेस. मिररला ऍडजस्ट करण्यासाठी हिंजेस किंवा त्याला स्टिंग्स असं सुद्धा म्हणतात. तर ते मिररची पोझिशन फिक्स करण्यासाठी प्रोव्हाइड केलेलं असतं.
त्यानंतर काय करायचंय, ओपन द ग्लास लीड ऑफ द सोलर कुकर, प्लेस द कुकिंग पॉट अँड क्लोज द लीड प्रॉपरली. ती लीड ओपन करायची, तुमचे जे कुकिंग पॉट्स आहेत ज्याच्यामध्ये फूड मटेरियल जे आपल्याला कुक करायचं आहे ते त्याच्यामध्ये प्लेस केलेलं असतं, आणि ते पॉट्स काय करायचे त्या बॉक्समध्ये ठेवून द्यायचे, आणि नंतर ते लीड प्रॉपरली क्लोज करायचे आहे. वन्स द कुकिंग वेसल्स हॅव बीन प्लेस्ड इनसाइड द कुकर अँड द लीड शुड नॉट बी ओपन. एकदा तुम्ही आतमध्ये त्याच्यामध्ये कुकिंग ठेवली की परत ते शिजेपर्यंत ओपन करायचं नाहीये. ओपन द लीड फुल्ली वन्स द फूड इज कुक्ड while removing the cooking vessel after the food has been cooked. Use cloth napkins as the vessels are very hot. म्हणजे काय तर तुमचं प्रॉपरली कुकिंग झाल्याच्या नंतर मगच तुम्ही लीड ओपन करायचंय आणि विथ द हेल्प ऑफ नॅपकिन्स किंवा क्लॉथचा वापर करून ते वेसल्स बाहेर काढायचे आहेत. अशा पद्धतीनं मग तुमचा तो जो आहे किंवा तुमचं जे फूड मटेरियल ते प्रॉपरली कुक केलं जातं. समजलं? तर ही झाली प्रोसिजर ऑफ कुकिंग फूड इन सोलर कुकर. कोणता कुकर? कुठला सोलर कुकर बघितला आपण? बॉक्स टाईपचा सोलर कुकर. ओके. तर आता ह्या टाईपचे जे सोलर कुकर आहे त्याची कॉस्ट कितीपर्यंत असते बघा, तर 2,500 ते 4,000 पर्यंतच्या रेंजमध्ये आपल्याला बॉक्स टाईपचे सोलर कुकर अवेलेबल आहेत. आता हे मोस्टली आपण हाऊस होल्डसाठीच यूज करतो, त्यामुळे जास्त इश्यू पण नाही आहे, कारण की तुम्ही हे जर वापरला तर त्याचा लाईफ स्पॅन पण जास्त असणार आहे. इथं काही इलेक्ट्रिसिटीचा वापर करत नाहीये तुम्ही, इझिली नेचरमध्ये अवेलेबल होणाऱ्या रिन्युएबल एनर्जी सोर्सचा वापर करत आहात, तर त्यामुळे हे बेनिफिशियल आहे. आणि जशी साईज चेंज होते त्याप्रमाणे तुम्ही 2,500 ते 4,000 पर्यंतचे सोलर कुकर्सचे मॉडेल्स अवेलेबल आहेत. हे झालं बॉक्स टाईप सोलर कुकर. आता हाऊस होल्डसाठी झालं, पण जेव्हा तुम्हाला मोस्टली कम्युनिटीसाठी किंवा जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला तिथं कुकिंग करायचं असेल किंवा जास्त प्रमाणामध्ये हीट तुम्हाला पाहिजे असेल तर तिथं कॉन्सन्ट्रेटेड टाईपचे सोलर कुकर्स प्रोव्हाइड केले जातात किंवा यूज केले जातात. आता ह्याचं बघा, इट इज वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ सोलर एनर्जी कॉन्सन्ट्रेशन युझिंग द रिफ्लेक्टिंग पॅराबोलिक सोलर कॉन्सन्ट्रेटर. मी काल सांगितलं होतं की जेव्हा कॉन्सन्ट्रेटिंग टाईपचे सोलर कुकर जे आहेत तर तिथं काय केलं जातं की आपले जे रेज आहेत सोलर रेडिएशनचे आहेत तर ते एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट केले जातात, एका फोकसला किंवा एका फोकल पॉईंटला. ज्यावेळी आपण कलेक्टर्स बघितले होते, सोलर कलेक्टर, त्याच्यामध्ये 4 टाईप बघितले होते आणि त्यामध्ये आपण एक पॉईंट फोकस कलेक्टर बघितला होता आणि एक लाईन फोकस कलेक्टर बघितला होता. तर त्याच्यामध्ये हे जे कलेक्टर्स असतात ते पॅराबोलिक शेपमध्ये प्रोव्हाइड केलेले असतात. जे हा जो रिफ्लेक्टर आहे, आपण मग असे जे मिरर बघितले ना ते फ्लॅट रिफ्लेक्टर होते. मिरर कसं ऍक्ट करतं की फ्लॅट रिफ्लेक्टर, आणि इथं आपण पॅराबोलिक शेपमधले रिफ्लेक्टर यूज करत असतो इन कॉन्सन्ट्रेटेड टाईप सोलर कुकर. जेणेकरून काय व्हावं, रिफ्लेक्ट झालेले रेज आहेत ना ते एका पॉईंटवरती फोकस व्हावे आणि आपल्याला त्या सोलर एनर्जी कॉन्सन्ट्रेशनमध्ये आपल्याला ती अवेलेबल व्हावी, आणि जेणेकरून ती जास्त प्रमाणामध्ये हीट आपल्याला, त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला जास्त प्रमाणामध्ये अवेलेबल व्हावं. Parabolic solar is used for concentrating solar radiation on a focal area where the cooking vessel is placed. आता जेव्हा आपण सोलर कुकर पाहतोय तर त्याच्यामध्ये काय होतं की या पॅराबोलिक शेप मधल्या रिफ्लेक्टरची सोलर रेडिएशन कॉन्सन्ट्रेट केली जाते एका फोकल पॉईंट वरती, तर तिथंच ते तुमचं कुकिंग वेसल प्लेस केलं जातं, जेणेकरून सर्व रेडिएशन एका फोकस पॉइंटला, एका फोकल एरियावरती ते कॉन्सन्ट्रेट करून त्या वेसलकडे पोहोचवलं जातं. पॅराबोलिक सोलर कुकर यूज्ड अ पॅराबोलिक शेप्ड रिफ्लेक्टर. तुम्हाला आता सांगितलं पॅराबोलिक शेपचे रिफ्लेक्टर आपण कॉन्सन्ट्रेटिंग कुकरमध्ये यूज करत असतो टू डायरेक्ट सनलाइट टू अ स्मॉल एरिया इन ऑर्डर टू जनरेट हीट फॉर कुकिंग. हायर टेम्परेचर म्हणजे 350 डिग्री सेल्सिअस पर्यंतचं किंवा त्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर आपण ह्याच्यामध्ये मिळवू शकतो इन द टाईप ऑफ कॉन्सन्ट्रेटिंग टाईप सोलर. देम टू बी यूज फॉर ग्रिलिंग अँड फ्राईंग. म्हणजे तुम्ही ग्रिलिंग आणि फ्राईंग या ऍक्टिव्हिटीज सुद्धा याच्यावरती करू शकता. म्हणजे फ्राईंग करायचं म्हटल्यावरती साहजिकच आहे तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये तिथं टेम्परेचर पाहिजे. मोस्टली बॉक्स टाईपचे जे सोलर कुकर आहेत त्याच्यामध्ये तुम्ही फ्राईंग नाही करू शकत, तर जेव्हा कॉन्सन्ट्रेटिंग टाईपचे सोलर कुकर यूज करता तिथं तुम्ही फ्राईंग इझिली करू शकता. The cooking times on a parabolic cooker to be comparably to a conventional stove such as an electrical and gas burner. म्हणजे पॅराबोलिक कुकर जे आहे तर त्याचा कुकिंग टाइम सुद्धा ॲज कम्पेअर टू द कन्व्हेन्शनल स्टोव्ज आपले असते किंवा गॅस बर्नरचा यूज करतो, तर त्याच्याच कम्पॅरेबली आपल्याला कुकिंग टाइम लागतो. म्हणजे जेव्हा आपण बॉक्स कुकर बघत होतो तर तिथं खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला टाइम लागतो कुकिंगसाठी. तसं इथं नाहीये, पॅराबोलिकमध्ये आपल्याला जास्त प्रमाणामध्ये लवकर हीट अवेलेबल होते. एक मिनिट. हॅलो.
ओके, तर आपण जेव्हा पॅराबोलिक सोलर कुकर पाहतोय तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की पॅराबोलिक सोलर कुकर कशासाठी यूज केलं जातं, तर आपल्याला सोलर रेडिएशन्स एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करून एका फोकल एरियावरती ते कॉन्सन्ट्रेट करून आपल्याला कुकिंग करता येतं आणि ह्याच्यामध्ये कुकिंग टाइम सुद्धा कमी लागतो. त्याचप्रमाणे ॲज अ रिफ्लेक्टर आपण इथं पॅराबोलिक शेपचे रिफ्लेक्टर यूज करतो आणि तर जे आपल्याला टेम्परेचर अवेलेबल होतं ते 350 डिग्री सेल्सिअस फॅरनहाईटमध्ये सांगितलं झालं तर 662 डिग्री फॅरनहाईटमध्ये किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये आपल्याला टेम्परेचर अवेलेबल होतं. आता राहिला प्रश्न बॉक्स टाईपमध्ये किती टेम्परेचर मिळतं, तर 66 डिग्री सेल्सिअस पर्यंत तुम्ही तिथं 66 डिग्री टू 2000 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर तुम्हाला तिथं अवेलेबल होतं. कुठं, तर बॉक्स टाईपच्या सोलर कुकरमध्ये. त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे 350 डिग्री सेल्सिअस किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर टेम्परेचर हवं असेल तर कॉन्सन्ट्रेटेड टाईपचे सोलर कुकर यूज करायचे. आता जेव्हा कॉन्सन्ट्रेटिंग टाईप सोलर कुकर बघतो तर तेव्हा त्याचे आपण कन्स्ट्रक्शन बघूया किंवा कंपोनंट्स पार्ट्स. सोलर कॉन्सन्ट्रेटिंग डिस्क म्हणजेच पॅराबोलिक शेपमधले आपले रिफ्लेक्टर, त्याला सोलर कॉन्सन्ट्रेटिंग डिस्क म्हटलं जातं किंवा त्याला डिश पण म्हटलं जातं. तर याच्यावरून कॉन्सन्ट्रेटिंग टाईपच्या सोलर कुकरला अजून एक नाव पडतं की डिश सोलर कुकर. ओके, डिश टाईपचे सोलर कुकरलाच आपण कॉन्सन्ट्रेटिंग टाईपचे सोलर कुकर असं म्हणतो. तर याच्यामध्ये काय केलं जातं, द डिस्क विच हेल्प इन कॉन्सन्ट्रेटिंग सोलर एनर्जी टू ए फोकल पॉईंट. तर ही जी रिफ्लेक्टर आहे किंवा ही जी डिस्क किंवा ही डिश मटेरियल, त्याच्यामध्ये आपण ॲल्युमिनियमचे यूज करतो किंवा मेटल जे यूज करतो. तर हे जे रिफ्लेक्टर आहेत तर ते काय काम करतात, सोलर एनर्जीला कॉन्सन्ट्रेट करण्याचं काम करतात ॲट ए फोकल पॉईंट. नेक्स्ट आहे ऑटोमॅटिक ट्रॅकिंग सिस्टीम. आता इथं काय असतं, जेव्हा तुम्ही हे कॉन्सन्ट्रेटिंग रिफ्लेक्टर प्रोव्हाइड करता तर इथं एक असं ट्रॅकिंग सिस्टीम प्रोव्हाइड केलेलं असते, ऑटोमॅटिक मेकॅनिकल ट्रॅकिंग सिस्टीम, जेणेकरून तुमची डिस्क जी आहे ना ती सोलर रेडिएशन्स प्रमाणे मुवमेंट होते त्याची, म्हणजे ते रोटेट होते. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की सन जो आहे तो ईस्टकडून वेस्टकडे तर मूव्ह होत असतो, म्हणजे सोलर रेडिएशन्सचे अँगल्स चेंज होत राहणार आहेत ना. तर त्यासाठी त्याच पद्धतीनं ऑटोमॅटिक मेकॅनिकल ट्रॅकिंग सिस्टीम त्याला प्रोव्हाइड केलेली असते की ती तुमची डिस्क जी आहे ना ती मूव्ह होत असते, ओके, किंवा रोटेट होत असते. जसं तुमचा सन मूव्ह होणार आहे त्या पद्धतीनं, म्हणजे सोलर रेडिएशन कलेक्ट करण्यासाठी. म्हणजेच तुम्हाला कंटिन्युअस आणि ॲक्युरेट सोलर एनर्जीचं कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी ही सिस्टीम प्रोव्हाइड करावी लागते, म्हणजेच ऑटोमॅटिक ट्रॅकिंग सिस्टीम. त्याच्यानंतर सेकंडरी रिफ्लेक्टर, दिस इज प्रोव्हाइडेड ओपनिंग इन द नॉर्थ फेसिंग वॉल. आता हे सेकंडरी रिफ्लेक्टर प्रत्येक ठिकाणीच नसतात, म्हणजे जेव्हा तुम्ही हे प्लेस करता तुमच्या ग्राउंडवरती तर तिथं ना जे तुमच्या किचन असेल किंवा जी काही तुमची बिल्डिंग नॉर्थ फेसिंग वॉल जे आहे त्याच्यावरती दुसरा रिफ्लेक्टर प्रोव्हाइड केला जातो. म्हणजे थोडक्यात काय झालं की आपण मिरर कसा यूज करत होतो की फॉर द ॲडिशन ऑफ सोलर रेडिएशन्स, म्हणजे सोलर रेडिएशन्स इन्क्रीज करण्यासाठी, तर इथं पण काय केलं जातं की सेकंडरी रिफ्लेक्टर तुमच्या नॉर्थ फेसिंग वॉलवरती प्रोव्हाइड केले जातात, जेणेकरून म्हणजे ते कुठं तुमच्या कुकिंग वेसल्स किंवा तुमचा जो हा कॉन्सन्ट्रेटेड टाईपचा सोलर कुकर आहे ना त्याच्या अबाव ते प्लेस केलं जातं. प्रत्येक ठिकाणी हे सेकंडरी रिफ्लेक्टर्स नाहीत प्रोव्हाइड करत, पण त्याचा हाच यूज असतो किंवा ह्याच्या पाठीमागे हाच उद्देश आहे की solar radiations increase करणं. This reflector receives the concentrated solar radiations and reflect it on to the bottom of cooking vessel. तर हे काय केलं जातं, जी तुमची रेडिएशन्स आहेत ते कलेक्ट करून किंवा कॉन्सन्ट्रेट करून तुमच्या कुकिंग वेसल्सच्या बॉटमकडे ते पाठवण्याचं काम या सेकंडरी रिफ्लेक्टर कडून केलं जातं. नंतरचा इम्पॉर्टंट कंपोनेंट आहे कुकिंग वेसल्स, म्हणजे तुमचे पॉट कंटेनर जे आपण मगाशी म्हणलं ॲल्युमिनियम पासून बनलेले तुमचे कुकिंग वेसल्स. अशा पद्धतीनं असतं. पॅराबोलिक शेपचे तुमचे रिफ्लेक्टर आहेत आणि तिथं काय केलेलं आहे बघा, अगदी सेंटरला म्हणजे जो फोकल पॉईंट असेल किंवा फोकल एरिया जो आहे तिथं तुमचं वेसल प्रोव्हाइड केलेलं आहे. मेटल पासून बनलेलं आणि ब्लॅक कलरने पेंट केलेलं, आउटर साईडला फक्त, आतल्या साईडने नाही ब्लॅक पेंट, आउटर साईडला ब्लॅक कलरने पेंट केलेलं इथं वेसल प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यानंतर हे स्टँड प्रोव्हाइड केलेलं आहे आणि काय मी तुम्हाला सांगितलं ऑटोमॅटिक मेकॅनिकल ट्रॅकिंग सिस्टीम. आता जिथं ऑटोमॅटिक मेकॅनिकल ट्रॅकिंग सिस्टीम यूज करत नाहीत ते काय करतात की तिथं मॅन्युअली त्याला पोझिशन त्याची चेंज करत असतात तुमच्या ह्याची रिफ्लेक्टरची, ओके. तर अशा पद्धतीनं
कसं वर्किंग होतं बघा. सोलर रेडिएशन्स तुमच्या रिफ्लेक्टरवरती फॉल्स होतात. रिफ्लेक्टर मेटलचं आहे, तर त्याच्यावरून काय होणार आहे, तुमचे सोलर रेडिएशन्स रिफ्लेक्ट होणार आहेत ॲट ए फोकल पॉईंट. कारण की हे पॅराबोलिक शेपचं रिफ्लेक्टर आहे. प्लेन जर मिरर असतं तर ते काय झालं असतं की असंच पॅरलली रिफ्लेक्ट झालं असते. प्लेन मिररवरती काय होतात, सोलर रेडिएशन्स इन्सिडेंट झाल्यानंतर ते रिफ्लेक्ट होतात, पुन्हा पॅरललीच रिफ्लेक्ट होतात ना. तर इथं काय आहे, पॅराबोलिक असल्यामुळे त्याचं रिफ्लेक्शन एका फोकल पॉईंट वरती होतं. म्हणजे हे सर्व सोलर रेडिएशन्सचं रिफ्लेक्टेड रेज जे आहेत ते एका फोकल पॉईंट वरती कॉन्सन्ट्रेट होतात. म्हणजे ह्या सर्वांचं एकत्र अशी तुम्हाला कॉन्सन्ट्रेटेड एनर्जी इथं तुम्हाला अवेलेबल होते. आणि ती तिथं प्लेस केलेला तिथं प्लेस केलेल्या त्या कंटेनरवरती किंवा त्या वेसलवरती फॉल्स होते. मग ह्या सोलर रेडिएशन्सचं हीट एनर्जीमध्ये कन्व्हर्जन झाल्याच्या नंतर तुमच्या त्या वेसलमधलं फूड जे आहे ते कुक व्हायला सुरुवात होते. त्यानंतर हे सपोर्ट प्रोव्हाइड केलेलं आहे कुकिंग पॉटसाठी. हे सपोर्ट प्रोव्हाइड केलं. इथं वेगळी अरेंजमेंट होती बघा. इथं बघा डिशमधूनच काय केलेलं आहे ते कनेक्शन केलेलं आहे. इथं काय केलेलं आहे की वरून एक सपोर्ट प्रोव्हाइड केलेलं आहे आणि त्याला हे वेसल तुमचं काय केलेलं हँग केलेलं आहे. आणि हे रॅक त्याच्यावरती तुम्ही हे सोलर रिफ्लेक्टर प्लेस केलेलं आहे, त्यासाठी हे रॅक. आता ही पोझिशन बघा, म्हणजे तुम्हाला इथं जे ॲरो दाखवलेला आहे ना, तो तुमच्या पॅराबोलिक रिफ्लेक्टरच्या मुवमेंटसाठीच दाखवलेला आहे. म्हणजे तुम्ही सोलर रेडिएशन जशी फॉलो होईल तसं तुम्ही याला असं मूव्ह करू शकता. बघा साईड व्ह्यू आहे. सोलर रेडिएशन्स या तुमच्या पॅराबोलिक शेपच्या रिफ्लेक्टिव्हवरती फॉल होणार आहेत. नंतर ते रिफ्लेक्ट झाल्यानंतर एका फोकल पॉईंटवरती कॉन्सन्ट्रेट होणार आहेत. हा तुमचा कंटेनर आहे किंवा कुकर, ज्याच्यामध्ये फूड आहे. आणि कॉन्केव्ह शेप, तुमचे जे पॅराबोलिक आहे त्याच पद्धतीने त्याला कॉन्केव्ह, त्याचा शेप कॉन्केव्ह आहे, त्यामुळे त्याला कॉन्केव्ह रिफ्लेक्टर असंही म्हटलं जातं किंवा डिश रिफ्लेक्टर असं म्हणलं जातं. तर या टाईपच्या सोलर कुकरची प्रोसिजर आपण आता बघायची आहे. तर पहिले तर काय, तुमची इन्स्टॉलमेंट कशा पद्धतीने तुम्ही त्याला इन्स्टॉल करणार आहात. तर सोलर डिस्क इज इन्स्टॉल्ड इन ओपन शॅडो फ्री एरिया अँड ऑर ऑन टेरेस टॉप फेसिंग द साऊथ. म्हणजे हे सोलर डिस्क जे आहेत किंवा हे सोलर कॉन्सन्ट्रेटेड टाईपचे सोलर कुकर तुम्ही शॅडो फ्री एरियामध्ये प्लेस करायचे आहेत किंवा ऑन रूफ किंवा तुमच्या टेरेस टॉपवरती फेसिंग टुवर्ड्स द नॉर्थ साईड. द कुकिंग प्लेस अँड vessels faces the north at the same ground level. तर वेसल आहे तर ते कुठं नॉर्थ साईडला फेस केलेले असतात, कारण की आता बघा तुमचा रिफ्लेक्टर साऊथला फेस केलेला आहे, म्हणजे त्याच्यावरती सोलर रेडिएशन्स फॉल होत आहेत आणि ते फॉल केल्याच्या नंतर, म्हणजे फॉल झाल्याच्या नंतर जेव्हा कॉन्सन्ट्रेट होतात एका ठिकाणी, तर ह्या वेसलचा फेस जो आहे तो नॉर्थ साईडला असला पाहिजे, म्हणजे उलटा, ह्याच्या उलटा, जेणेकरून ह्याच्यावरती ते फॉल्स होतील. The reflection of the disc fall on a secondary reflector housed in an opening of north kitchen wall. जर तुम्ही तिथं सेकंडरी टाईपचे रिफ्लेक्टर प्रोव्हाइड केले असतील तर ते रिफ्लेक्शन तिथं फॉल्स होतात आणि तुमच्या वेसल्सवरती नंतर रिफ्लेक्ट होतात. आता जेव्हा सोलर कुकरचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे तर तिथं वर्क कसं होतं बघा. डेली इन द मॉर्निंग द डिस्क इज मॅन्युअली ओरिएंटेड सो ॲज टू फेस द मॉर्निंग सन इन ईस्ट. म्हणजे आपल्याला पाहिजे सोलर रेडिएशन पाहिजे, त्यामुळे ईस्टला आपण ते डिस्क जी आहे ती प्लेस करायची आहे. मॅन्युअली ओरिएंट करू शकता तुम्ही. द डेली ओरिएंटेशन winds the clock mechanism to work throughout the day and the disk start rotating in the direction of sun guided by sun dial. म्हणजे तुम्हाला जे मगाशी सांगितलं होतं ऑटोमॅटिक ट्रॅकिंग सिस्टीम प्रोव्हाइड केली असते, काही ठिकाणी सनडाईल्स प्रोव्हाइड करतात. सनडाईल्स म्हणजे अशा पद्धतीनं, म्हणजे जेव्हा आपल्याला घड्याळ जे आहेत ना, आता आपण घड्याळ जे यूज करतो त्याच्यामध्ये काटे दिले जातात, पण सनडाईल्समध्ये काय असतं की त्या एक वुडन प्लेट, समजा एक वुडन सर्क्युलर अशी प्लेट असते आणि त्याच्यावरती एक म्हणू शकतो आपण त्याला की स्केल प्रोव्हाइड केले असते ट्रायंग्युलर शेपमध्ये, आणि त्याच्यावरती काय होतं ते प्लेस केल्यानंतर सन जसं जसं तुमचं मूव्ह होणार आहे तर त्या डिस्कवरती किंवा त्या प्लेटवरती फॉलो होत असते, आणि मग त्या शॅडोची एक एज म्हणजे किंवा त्या शॅडोच्या 2 एज आहेत ना, त्या तुम्हाला ॲज अ डाईल किंवा ते काटे आपण म्हणतो ना घड्याळातले, तर त्या पद्धतीने ते वर्क करत असते. तर अशा पद्धतीने सन डाईलच्या गायडन्सनुसार तुम्ही काय करत असता, ते डिस्क जे आहे
ते रोटेट करत असतात इन द डायरेक्शन ऑफ सन. द कुकर begins to work automatically as the concentrated solar energy is directed on the cooking vessel. Solar radiations falls होणार आहेत तुमच्या रिफ्लेक्टरवरती. Then these radiations reflected at a focal point किंवा focal area, and this concentrated energy transferred to the cooker किंवा ते अल्युमिनियम वेसल. आणि ते काय करणार आहे की त्यातलं जे कुक आहे, सॉरी मटेरियल जे आहे ते कुक व्हायला सुरुवात होणार आहे. The primary concentrated reflection falls on the secondary reflector, which is placed right below the cooking vessel. The secondary reflector diverts the solar energy on the cooking vessel and the heating begin. जर तुम्ही सोलर कुकर मध्ये सेकंडरी रिफ्लेक्टर जर प्रोव्हाइड करत असाल तर त्या ठिकाणी काय केलं जातं, नंतर ते सोलर रेडिएशन्स रिफ्लेक्टरवरती सेकंडरी रिफ्लेक्टरवरती फॉल होऊन ते तिथं पुन्हा तुमच्या कुकिंग वेसल्सकडे येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय होतं, तिथं तुमचं इन्क्रीज होतात तुमचे सोलर रेडिएशन्स. द सिजनल ऍडजस्टमेंट ऑफ द डिस्क इज रिक्वायर्ड टू बी डन वन्स इन 6 months ड्यू टू शिफ्ट ऑफ द सन पोझिशन. म्हणजे तुम्हाला डिस्कची जी ऍडजस्टमेंट आहे, म्हणजे तुम्ही एका प्लेसवरती त्याला ओरिएंट केलेलं आहे, इन्स्टॉल केलेलं आहे, तर 6 monthच्या सीझन नंतर तुम्ही त्याला ऍडजस्ट करू शकता. म्हणजे जशी सनची पोझिशन असेल त्या पद्धतीने विथ रिस्पेक्ट टू द अर्थ ऍक्सिस तुम्हाला प्रत्येक वेळी ऍडजस्टमेंट करावी लागते आफ्टर 6 month पिरियड. हे कॉन्सन्ट्रेटिंग टाईपचे जे सोलर कुकर आहेत त्याची प्राइस बघा. कॉस्ट ऑफ द कॉन्सन्ट्रेटेड टाईप कुकर 7,000 to 50,000. सॉरी एक्स्ट्रा एक हे झालेलं. तर डिपेंडिंग ऑन द साईज, म्हणजे तुमचं जसे काही रेंज तुम्हाला जशी काही साईज रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीने तुम्हाला अवेलेबल आहे. 7,000 पासून पुढं कॉन्सन्ट्रेटिंग टाईपचे सोलर कुकर अवेलेबल आहेत. राहू दे. की आपण जे कॉन्सन्ट्रेटेड टाईप सोलर कुकर बघतोय ना, तर त्या आपल्या महाराष्ट्रामध्येच त्याचं इन्स्टॉलमेंट केलेलं आहे. तर कुठं माहितीये का, शिर्डी सगळ्यांनी ऐकलं असेल, तर तिथं त्या टेम्पलवरती ॲरे फॉर्ममध्ये हे पॅराबोलिक कुकर्स तिथे इन्स्टॉल केलेले आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्येच शिर्डी या ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड टाईप सोलर कुकरचा ॲरेमध्ये यूज केला जातो. म्हणजे तिथं कुकिंगसाठी किंवा आणखी तुम्हाला स्टीम वगैरे जर पाहिजे असेल तर त्यासाठी सुद्धा अशा पद्धतीने पॅराबोलिक टाईपचे सोलर कुकर यूज केले जातात. तर तुम्हाला मागच्या वेळी दाखवलं होतं की लाईन फोकस सिस्टीम जे आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही स्टीम प्रोव्हाइड करण्यासाठी किंवा हे ॲरे फॉर्ममध्ये जेव्हा तुम्ही त्याला इन्स्टॉल करता तर त्याचा ना इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शनसाठी सुद्धा यूज केला जातो. म्हणजे तिथे इलेक्ट्रिसिटी हे करायची असेल तुम्हाला तरी त्याचा वापर केला जातो. तर हा जो सेकंड टाईप आपण बघितला तो आहे कॉन्सन्ट्रेटेड टाईप सोलर कुकर. समजलं त्याचं कन्स्ट्रक्शन काय असतं? आपण जे आता 2 टाईप बघितले सोलर कुकरचे, तर कोणाला समजलं नाही असं आहे का? किंवा काही शंका असेल तर विचारा. काहीच डाऊट नाहीये कुणाला? अरे समजलं का बॉक्स टाईपचं सोलर कुकर आणि कॉन्सन्ट्रेटेड टाईपचं सोलर कुकर?
त्याचे कन्स्ट्रक्शन, त्याचे इन्स्टॉलमेंट, त्याची प्रोसिजर व्यवस्थित समजली आहे? काही डाऊट असेल तर विचारा, नसेल तर नाही म्हणून सांगा. छोटासा चॅप्टर आहे तुमचा सोलर कुकर. सोलर एनर्जी डिव्हाइसेस मधला आणखी एक सोलर एनर्जी डिव्हाइस आपण बघितलेला आहे. पहिला सोलर वॉटर हीटर बघितला आणि आता सोलर कुकर. नेक्स्ट जेव्हा प्रॅक्टिकल होईल तेव्हा आपण सोलर कुकरचा प्रॅक्टिकल करू. तर हे जे आपलं शिर्डी मधलं जे पॅराबोलिक कुकरचं जे ॲरेची अरेंजमेंट जे आहे, तर तिथं अन्नपदार्थ जे आहेत ते कुक करण्यासाठीच त्याचा यूज केला जातो. तर तिथं बघा त्याची कपॅसिटी, आता तिथं ना 73 सोलर डिशेस तिथं प्रोव्हाइड केले आहेत. म्हणजे त्या टेम्पलच्या जी रेसिडेन्शियल एरिया जो आहे ना, तिथं तुम्हाला माहिती असेल जर कोणी केलं असेल तिथे राहण्यासाठी, तर तिथं वरती 73 सोलर रिफ्लेक्टर्स प्रोव्हाइड केले आहेत आणि त्याची कपॅसिटी तिथं जी स्टीम जनरेट केली जाते तर त्याची कपॅसिटी 4200 kg पर डे आहे. म्हणजे पर डेला तुम्ही 4200 kg ची स्टीम तिथं जनरेट करत असता. आणि तिथं जे फूड कुक केलं जातं ना, ते 25,000 इंडिव्हिज्युअलसाठी तुम्ही कुकिंग तिथं करू शकता. म्हणजे 25,000 लोकांचं जेवण तिथं बनवलं जातं या कुकिंग सिस्टीमच्या सहाय्याने. म्हणजे सोलर कुकरचा वापर इथं केलेला आहे बघा, म्हणजे सोलर एनर्जीचा वापर केलेला आहे. खूप चांगल्या पद्धतीचा प्रोजेक्ट आहे हा, आपल्या महाराष्ट्रामध्येच केलेला आहे. जर सर्च करायचं असेल तुम्ही सर्च करू शकता की किती चांगल्या पद्धतीने त्याचा वापर केला जातोय. या चॅप्टरवरती असाइनमेंट घ्या. राईट डाऊन द ॲडव्हान्टेजेस ऑफ सोलर कुकर. Write down the advantages of solar cooker. Draw a diagram of box type solar cooker. Draw diagram of box type solar cooker. Explain the concentrating type solar cooker. Explain the concentrating type solar cooker. झाले, असाइनमेंट लिहून घेतली? लिहून ठेवा, सांगेल तेव्हा सबमिट करा. व्हिडिओ ऑन करा.